मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। मनसक्करगा आणि मोटरगा शिवारातील शिवरस्त्यावरील 364 ब्रास काळ्या मातीचे अवैध उत्खनन करून ती शेतात टाकल्याचा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी देविदास बामणे यांनी देगलूर तहसील कार्यालयासमोर 5 दिवसांपासून उपोषण सुरू केले। या प्रकरणी 25 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती। त्यानंतर 15 जून रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून 364 ब्रास माती उत्खनन झाल्याचा अहवाल दिलाय। मात्र 2 महिने उलटूनही कारवाई, दंड वसुली किंवा रस्ता दुरुस्ती झालेली नसल्याचा आरोप आहे। अवैध उत्खनन करणाऱ्या मधुकर बामणे यांच्यासह जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त करून कारवाई करावी, तसंच शिवपानंद रस्ता मंजूर करून तो तातडीने तयार करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली। मी सिद्धांत देविदास बामणे, मोजे मनसक्करगा मोटरगा शिवरस्ता तील अवैध उत्खनन झालेलं हे तहसीलदार साहेब यांच्या निर्देशनात आलेलं आहे। 364 ब्रास मातीचं उत्खनन झालेलं आहे। त्यांच्या निर्देशनात येऊन सुद्धा अद्याप आजपर्यंत अजूनसुद्धा कुठलीच कारवाई केलेली नाही। कालपासून आमरण उपोषण चालू आहे। अजून काहीच आमची काही दखल घेतली नाही। जर माझ्या वडिलांची तब्येत खालून त्यांचं जर असं बरं वाईट जर झालं तर सर्वस्व जबाबदार मंडळ अधिकारी व तहसीलदार हे सर्व जबाबदार राहतील। तहसीलदार साहेब देगलूर या ठिकाणी अमर उपोषण दिनांक 6/7/2026 रोजीपासून आज दुसरा दिवस आहे। उपोषणाला बसलेलो आहोत। त्यासाठी आपण हे शिवरस्ता जाणे येण्यासाठी सार्वजनिक रस्ता आहे आणि समाजसेवा आहे, वैयक्तिक काही नसून हा रस्ता मोटरगा आणि शिवरस्ता आहे, सामूहिक रस्ता आहे। त्यासाठी आमचं मोटरगामध्ये शेत आहे 5 एकर। त्यासाठी जाण्या येण्यासाठी आम्हाला रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेब यांच्या दारी आम्ही अमर उपोषणासाठी बसलेलो आहोत। कारण म्हणजे आम्हाला पहिले 4 महिन्यापासून सतत या मागे लागलेलो आहोत। कागदपत्राचा पाठपुरावा करत आहोत, पत्र येत आहेत, आम्ही पत्र देत आहोत आणि खोटा पंचनामा तलाठी यांनी खोटा पंचनामा केलेला आहे। खोटा पंचनामा करून तलाठी आणि गिरदावरचं नाव सांगा, त्याचं काय, कोण आहे म्हणजे इथं? मंडळ अधिकारी खानापूर आणि चव्हाण तलाठी यांनी प्रथम खोटा पंचनामा केलेत आणि दुसऱ्या वेळेस अर्ध खोटा झाले। तिसऱ्या वेळेस मंडळ अधिकारी खानापूर, मंडळ अधिकारी जाऊर दोन्ही संदर्भात असल्यामुळे मुखेड आणि देगलूर हद्दीतील दोन्ही मंडळ अधिकारी आणि दोन्हीही तलाठी व तसेच मोजणी देगलूर अभियकमधले मोजणी करणारे यांच्या समक्ष आणि 12/6ला मोजणी झालेली आहे आणि मोजणी होऊन त्या चौकशीमध्ये, त्या अहवालामध्ये 364 ब्रास माती उल्लंघन झाले। त्यांनी स्पष्टपणे अहवाल या 15 तारखेला तहसीलमध्ये मंडळ अधिकाऱ्याने अहवाल दाखल केलेले आहेत। करून सुद्धा आज 1.5 महिना 2 दिवस होत आहे, तरी तहसीलदार साहेबांनी कोणत्याच प्रकारची दखल घेत नसल्यामुळे मला ही आमरण उपोषण बसण्याची वेळ आलेली आहे। जोपर्यंत आम्हाला पुढच्या पार्टीवर किंवा पुढच्या व्यक्तीवर, जोपर्यंत तलाट्यावर आणि त्या पुढे माती नेणाऱ्या, उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण राहणार आहे। आणि आम्हाला जाणे येण्यासाठी रस्ता आवश्यक आहे आणि एवढंच नसून जनावरे, ढोरं वावर जाण्या येण्यासाठी शिवरस्ता आहे। कोणी बी येते जाते, फसून बसले, केले मेले तर कोण जबाबदार आहे? बरं, ते शिवरस्ता तुमचा किती किलोमीटर आहे? आमचा किलोमीटर बोललं तर शिवरस्ता मोटरगामधला 210 मीटर एवढा खुल्लखंड झालेला आहे। म्हणजे 364 मोजमाप झालेला आहे, त्याचा अहवाल आलेला आहे। 364 ब्रास माती नेलेली आहे, पक्का आहे आणि त्यासाठी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने हे काम झालेले आहे। तरी योग्य त्या शासनाने आम्हाला ताबडतोब आम्हाला रस्त्याची जरूरत आहे। उद्या आम्हाला शेतात सोयाबीन आणण्यासाठी जायला रस्ता नाही। त्यासाठी आम्हाला या तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर आम्हाला निर्णय देऊन या उपोषण बसल्यापासून उत्पन्न करावं। कारण आमची तब्येत बरोबर नाही, माझी वय झालेली आहे आणि मी असणार कारण म्हणजे माझं असणारं
वय झाल्यामुळं मी माझी बिमार आहे, माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी कालपासून अन्नत्याग उपोषण करत आहे. माझ्या या चिरटं आहे तिथं आणि मला डेंग्यू झाला, ताप झाला, काही झालं, वीज कडकाडलं तर हे सगळे माझी जबाबदारी, माझ्या जीवाची खरडणी अनुदान गैरव्यवहार प्रकरणी सहभागी असलेल्या सर्वांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आलं. तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केवळ कृषी सहाय्यक S.S. संगमवार यांच्यावर कारवाई करण्यात आली. लाभार्थी यादीवर स्वाक्षरी असलेले ग्राम महसूल अधिकारी तलाठी एकनाथ कदम आणि इतर सहकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तसंच गैरव्यवहारातील अनुदानाची वसुली करून पात्र शेतकऱ्यांना पुनर्वितरणाचा अहवाल तातडीने सादर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. तहसील प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्कालीन तहसीलदार व मंडळाधिकारी तथा तलाठी यांच्या वतीने झालेला आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार म्हणजे कळमनुरी तालुक्यामध्ये अनुदानाचा नंगा नाच या अधिकारी लोकांनी केलेला आहे. जोपर्यंत दोषीवर कारवाई होणार नाही, खऱ्या अर्थानं राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडे सामान्य शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात. आतोनात पुराने आमचं नुकसान झालं होतं, पण प्रत्यक्षात हजारो कोटी रुपयाचं पॅकेज दिल्याच्यानंतर प्रत्यक्षात जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या खात्यावर दमडी आली नाही. म्हणजे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम स्थानिक प्रशासनाने केलेलं आहे आणि सरकारने केलेलं आहे. सरकारला सांगतोय, सत्ताधारी सरकारने जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार नाही व अपहारामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार नाही, तोपर्यंत शेतकरी संघटना तथा शेतकरी आम्ही शांत बसणार नाही. वेळप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुडाखालची खुर्ची काढायला सुद्धा आम्ही मागं बघणार. शेतकऱ्यांचं जे हक्काचं अनुदान आहे ते लाटण्याच्या संदर्भामध्ये होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये स्वतः शासकीय कर्मचारी, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. एवढंच नाही तर बहुतांश मंडळामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून हे सुरू आहे आणि म्हणून हे आंदोलन आता आक्रमक स्वरूप धारण करणार आहे. लवकरच आम्ही आझाद मैदान आणि नामदेवरावांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये आम्ही लवकरच जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा ताबा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. GPS डिव्हाइसच्या नावाखाली टॅक्सी चालकांकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत रायगड जिल्हा टॅक्सी चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट 2026 पासून जिते पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. पेण पनवेल RTO कार्यक्षेत्रात ठराविक सिंडिकेटकडून GPS डिव्हाइस मनमानी दरानं विकलं जाते. प्रत्येक डिव्हाइसच्या मागे 5,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते असा आरोप संघटनेनं केलाय. GPS डिव्हाइसचा कमाल दर शासनानं निश्चित करून राज्यभर एक समान करावा. निर्णय होईपर्यंत वाहनांची पासिंग प्रक्रिया रोखू नये. तसंच अवाजवी दरानं डिव्हाइस विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशा मागण्या संघटनेनं केल्यात. यापूर्वी 16 आणि 30 जुलै रोजी निवेदनं देऊनही ठोस निर्णय न झाल्यानं आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन सुरू होणार आहे. येरोळ ग्रामपंचायतीमध्ये 2020 ते 2026 या कालावधीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा संकल्प संस्था संघाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमजी सोमळे यांनी 5 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले. 6 दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही असा आरोप करण्यात आलाय. प्रकरणाचा तालुकास्तरीय चौकशी अहवाल उपलब्ध असल्याचं सांगत त्याच्या आधारे दोषींवर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी आणि आंदोलनकर्त्यांच्या 2 प्रमुख मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेनं केली. मी ओमकार लक्ष्मण लोंढे, ग्रामपंचायत येरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा लातूर या ठिकाणावरनं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित आहे. मागच्या 6 दिवसापासून आमचा माणूस श्री ओम भैया माळी हे विविध विकास कामाच्या चौकशीसाठी भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधामध्ये उपोषण करत आहेत. उपोषणकर्त्याचा आजचा हा 6वा दिवस आहे. 6 दिवस झाले असून अद्यापर्यंत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची गंभीर दखल या ठिकाणी घेतलेली नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला स्पष्ट भूमिका स्पष्ट करतो. जर माझ्या उपोषणकर्त्याला कुठल्याही प्रकारची काही हानी झाली किंवा उपोषणकर्त्याबद्दल काही उपोषणकर्त्याची प्रकृती ही गंभीर आहे, जर त्याला काही धोका निर्माण झाला तर आम्ही प्रशासनाला सोडणार नाही. आम्ही लातूर जिल्ह्यावरनं तालुका शिरोळ, गाव येरोळ या ठिकाणावरनं छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयाच्या समोर आलो आहोत.
तरी असं असताना सुद्धा आयुक्त कार्यालयाच्या कुठलाही आयुक्त आमच्यापर्यंत येण्याची तयारी दाखवत नाहीये. ते आम्हाला फक्त ऑफिसकडे बोलवतात, परंतु कुठल्याही प्रकारे ते या इथपर्यंत पोहोचत नाहीत व आमच्या प्रकृतीची चौकशी स्वतः कधीही करत नाहीत. येरोळ ग्रामपंचायतमध्ये मुतारी असेल, गटारी असतील, नाली सफाई असेल, विद्युतीकरण असतील, दलित वस्ती सुधारणा योजना असतील, या सगळ्याच प्रकारामध्ये 15वा वित्त आयोग असेल, मनरेगा असेल, या प्रत्येक योजनेमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झालेले आहेत. खरेदी विक्रीमध्ये घोटाळे झालेले आहेत. ज्या दुकानाकडनं, ज्या कंपन्यांकडनं मटेरियल खरेदी करण्यात आलेले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं, कमी किमतीचं मटेरियल आहे, परंतु प्रत्यक्षात जास्त किमतीचं मटेरियल आहे किंवा सगळंच मटेरियल खरेदी केले असं दाखवण्यात आलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष पंचनामा स्थळी, घटनास्थळी अशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. हे भ्रष्ट शासन, भ्रष्ट व्यवस्था, पंचायत समितीचे अधिकारी हे अतिशय भ्रष्ट होत चाललेले आहेत. त्यांची साखळी आहे. साखळी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही. शिवोनी स्पष्ट सांगितलं होतं की कार्यवाही करा. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही. याकरिता आम्ही 6 दिवसापासून मागच्या उपोषणासाठी बसलेलो आहोत. तरी आतापर्यंत प्रशासकीय स्तरावरनं, विभागीय स्तरावरनं कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा तब्येतीची विचारणा करण्यासाठी आमच्यापर्यंत कुणीही पोहोचलेलं नाही. आम्ही त्यांच्या दारामध्ये मागच्या 6 दिवसापासून आमचा माणूस विना अन्न, विना पाण्यापासून इथं पडून राहिलेला आहे, उपोषण करता बसून राहिलेला आहे. त्याला हालता येत नाही, त्याला बसता येत नाही. आयुक्तालयांची अपेक्षा अशी आहे की या माणसाने उठून त्यांच्यापर्यंत जाऊन चौकशी करावी. आमची एकच मागणी आहे की आयुक्तालयाने, शाखा विकास असतील, मुख्य आयुक्त असतील किंवा आयुक्तालयाची कुठलीही टीम असेल, त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी यावे. त्यांनी उपोषणकर्त्याच्या समोर बसून आमका समोर, मीडियाच्या समोर चर्चा करावी व झालेल्या भ्रष्टाचारामध्ये जे दोषी अधिकारी, पदाधिकारी असतील, जे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, BDO, विस्तार अधिकारी जे असतील, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे व आमच्या गावकऱ्यांना योग्य असा न्याय मिळावा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर हे व्यक्त करतोय. पुढचं पाऊल तुमचं काय राहणार आहे? पुढचं पाऊल आमचं हेच आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण करत राहू. हेच आमचं शेवटचं पाऊल या ठिकाणी असणार आहे. भ्रष्टाचार झाला याचे 3000 पुरावे आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि हे तुमच्या डोळ्यांना आहेत, दिसतंय, तुमच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. पुरावे आहेत, सीओचं पत्र आहे, BDOचा अहवाल आहे आमच्याकडं. इथनं आयुक्ताकडनं गेलेला आहे की कारवाई करा, तात्काळ कारवाई करा, असे आदेश असताना सुद्धा कारवाई होत नाही. याचा अर्थ असा आहे की हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे. याची आपल्या मीडियाच्या द्वारे एकच मला सांगणं आहे की या गेंड्याची कातडी ओढण्याचं काम आपली मीडिया आणि उपोषणकर्ते करतील, ही अशी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर करतोय. शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रशासनानं वस्तुस्थिती स्वीकारून विविध विभागांमध्ये समन्वयानं काम करण्याची गरज व्यक्त केली आहे. गॅस पाईपलाईन, पाणी पुरवठा आणि केबलच्या कामांमुळे रस्त्याची कामं प्रभावित होत आहेत. काम झाल्यानंतर रस्ते तातडीनं बुजवावेत अशा सूचना त्यांनी दिल्यात. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू आहे. TET घोटाळा, शालार्थ ID आणि बोगस शिक्षक प्रकरणात तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलंय. नाशिकमधील भूकंपाच्या सौम्य धक्क्यांबाबत तज्ज्ञांकडून शास्त्रीय माहिती घेतली जात असून हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अनधिकृत शाळांवर कारवाई केली जाईल, मात्र एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. पोषण आहारातील गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्याच्या सूचना देणार असून तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असंही भुसे यांनी सांगितलंय. ही गोष्ट तर एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु आपण जर माहिती घेतली तर एक विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत, 2 विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत, 3 विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत. म्हणजे पहिल्या 5 पर्यंत विद्यार्थी पटसंख्या 1ली ते 4थी धरून जरी तुम्ही बघितल्या तर अशा शेकडोच्या संख्येने शाळा आहेत. अर्थात तिथली पटसंख्या वाढली पाहिजे. हे काही आताचेच नाहीये, हे फार वर्षांच्या पासूनची ही आकडेवारी आहे.
आणि म्हणून चालू वर्षाला जर आपण बघितलं असेल तर मग जिल्हा परिषद असेल, आता महानगरपालिकेचा मी आढावा घेतला, चालू वर्षाला आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांची पटसंख्या वाढलेली आहे. परंतु जसं आता नवीन शाळा उघडते तर काही लोकांचा कल तिकडे जातो आणि म्हणून ज्या रुटीन शाळा आहेत त्यांची शेवटी हे विद्यार्थी तिकडे गेले म्हणजे इथली पटसंख्या कमी झाली. तर शेवटी जिथे चांगली गुणवत्ता मिळेल तिथे पालकांचा कल आपल्या पाल्यांसाठी राहणारच आहे आणि म्हणून आपली गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून विभाग काम करतो आहे. अनेक अनधिकृत शाळा आहेत त्या बंद केल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित होतो. अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण काय करतो? ज्या ठिकाणी अनधिकृत शाळा आहेत त्यांना म्हणजे वर्षभर आधी नोटीस दिली जाते की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं नुकसान खूप शेकडोच्या संख्येने आहे. तर शेवटी ते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पण आपल्याला काळजी करावी लागते आणि म्हणून वर्षभर आधी त्यांना नोटीस दिली जाते. त्याच्यातनं त्याने कागदपत्रांची विहित पूर्तता केली तर त्या ठिकाणी त्यांना मान्यता दिली जाईल. परंतु वारंवार सूचना देऊनही जर त्यांनी ते फॉलो केलं नाही तर अशा शाळेंवर कारवाई केली जाते. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. सध्या केवळ 2,500 रुपये मासिक मानधन मिळत असल्याचा संघटनेचा दावा आहे. केरळच्या धर्तीवर 18,000 रुपये मासिक मानधन देण्यात यावं ही प्रमुख मागणी करण्यात आली. आजारपणासाठी वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा देण्यात यावी. तसंच 10 ऐवजी 12 महिन्यांचं मानधन देण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली. शिवाय एकत्रीकरणामुळे कामावरून कमी करण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील 56 शाळांमधील कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली. या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. माझं नाव कुसुमबुबासाहेब देशमुख, राहणार गौर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तर आम्ही 2002-03 ला कामाला लागलेलो आहोत. हे योजना निघाली भात शिजवायची. तर ह्या केंद्र शासनानं फक्त 600 रुपये देत आहे आणि हे राज्य शासन 1900 रुपये, असं 2,500 महिना आणि दररोज 83 रुपये. अहो 83 रुपये लोकांना म्हणायची लाज वाटते. काय करता शाळेत तुम्हाला नोकरी किती पगार आहे तसं म्हणायचं 83. आम्हाला लाज वाटते काम करणाऱ्या आहे. शासनाला का लाज वाटत नाही? आमचं मतदान घेतो हा हे भाजप सरकार, लाज वाटावी. आम्हाला 18,000 मानधन दिलं तर म्हणा मतदानाला तुला आम्ही 2,06,70 लोकांची हे तुला मतदान करू, नाहीतर अजिबात भाजप आम्ही. तर हे भाजपनं आता आम्हाला 18,000 मानधन करावं, या कामगाराकडे लक्ष द्यावं. फडणवीस साहेबांना दादा भुसेच्या घरावर मोर्चा न्यायला तरी त्याला आपण नाही. काय खुर्च्या घेऊन बसतो, त्याने राजीनामा द्यावा दादा भुसेला. आज आम्ही आंदोलन केले, आम्हाला 18,000 मानधन द्या, नाहीतर दादा भुसेंना राजीनामा द्यावा. हे आम्ही आंदोलन आज केले. तर एवढं. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यात 144 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महिना निहाय जानेवारी 19, फेब्रुवारी 20, मार्च 19, एप्रिल 25, मे 16 आणि जूनमध्ये 22 आत्महत्यांची नोंद झाली. 2024 मध्ये 335 तर 2025 मध्ये 347 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. 2001 ते 2026 दरम्यान जिल्ह्यात एकूण 6,664 आत्महत्या झाल्याची सरकारी आकडेवारी समोर आली. कर्जबाजारीपणा, नापिकी, वाढता शेती खर्च, अपुरा पाऊस, सिंचनाचा अभाव आणि शेतमालाला कमी भाव ही प्रमुख कारणं मानली जात आहेत. शासकीय मदतीत कागदपत्र आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत असल्याच्या तक्रारीही आहेत. दरम्यान राळेगाव तालुक्यातील भांब येथील शेतकरी राजू चुंडुके यांनी कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यानं विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. कर्जाचा वाढता ताण हे यामागे घटनेमागचं कारण आहे असं कुटुंबियांनी सांगितलंय. शेतकरी संघटनांनी कर्जमाफी सोबतच सिंचन, उत्पादन खर्च कमी करणं, हमी भाव आणि कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. माहिती शासनामार्फत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनीवर आलेल्या आर्थिक संकटातून सावरण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जून 2026 पासून राबविण्यात येत आहे. सर्व शेतकरी
यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे निधी जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. त्यानुसार गावनिहाय पात्र याद्या लाभार्थ्यांच्या लावलेल्या आहेत आणि मी आज आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी आपल्या जवळच्या आपले सरकार किंवा सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन आपली EKYC पूर्ण करावी आणि याचा लाभ घ्यावा. आपल्या सर्वांच्यासाठी आम्ही सेवेसाठी तयार आहोत. धन्यवाद. बघा, आपल्या इथे मागील 25 वर्षामध्ये म्हणजे 2001 पासनं तर 2026 पर्यंत आतापर्यंत जवळपास 6,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि मागील एका वर्षात, या चालू वर्षाचं सांगत आहो मी, मला वाटते 150 ते 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यामध्ये हे सरकार, खास करून हे जे सरकार आहे हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. यांच्याकडे शेतकरी मेल्यानंतर त्यांना देण्यासाठी 1 लाख रुपये आहे, परंतु शेतकरी सन्मानाने जगावं, सन्मानाने त्यांनी त्याचं जीवन जगावं यासाठी त्याच्याकडे कुठलीही ठोस योजना नाही. त्यामुळे शेतकरी सरकार हे शेतकऱ्यांना वाचवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरत आहे. मी तर सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की आपल्या देशातील आणि आपल्या महाराष्ट्रात, खास करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपल्या महाराष्ट्रातील जे लोकप्रतिनिधी आहेत, जे नेते आहेत, हे आपल्यापेक्षाही चांगली शेती करतात. कारण त्यांचे तुम्ही मागच्या वेळेसचे विधानसभेचे आणि त्याच्या आधीचे प्रतिज्ञापत्र काढा आणि प्रतिज्ञापत्रावर बघा त्यांना शेतीतून उत्पन्न किती झालेलं आहे. सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळे जे आत्ताचे जे स्टँडिंगमध्ये जे मंत्री आहेत त्यांचे प्रतिज्ञापत्र काढा आणि त्याच्यात बघा त्यांना शेतीतून किती उत्पन्न झालेलं आहे. माझं असं म्हणणं आहे, माझं आवाहन आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना की तुमची जी काही शेती आहे 2 एकर, 5 एकर, 10 एकर, जशी माझी 10 एकर शेती आहे, तर मी स्पष्ट सांगतो की माझी 10 एकर शेती कुठल्याही एका लोकप्रतिनिधींनी घ्यावी. मला वर्षाचे 2-3 लाख, 5 लाख रुपये देऊन टाकावे त्यांनी आणि माझ्या शेतीतून त्यांनी 25 लाख, 30 लाख किती उत्पन्न मिळवायचं आहे ते मिळवावं. कारण आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील काही नेते असे आहे ज्यांनी 18-18 कोटीचे वांगे काढलेले आहे. आमची शेती तुम्ही लोकप्रतिनिधी घ्या, तुम्ही चांगली शेती करू शकता, आमच्यापेक्षा चांगली शेती करू शकता तुम्ही आमची शेती घ्या. आम्हाला वर्षाला 5 लाख रुपये द्या, पण आमची शेती तुम्ही घ्या, कारण तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आणि माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की तुमच्या गावात ज्यावेळेस हे मतदानासाठी येतील त्यावेळेस यांचे तुम्ही प्रतिज्ञापत्र काढून ठेवा आणि त्याच्यात बघा की यांनी शेतीतून किती उत्पन्न घेतलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहो की शेतकऱ्यांनी यांना आवाहन केलं पाहिजे की तुम्ही आमची शेती घ्या आणि आम्हाला फक्त वर्षाला 5 लाख रुपये द्या. कारण कर्जत तालुक्यातील खांडपे कोंदिवडे गावातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. अखेर त्रस्त झालेल्या विद्यार्थिनींनीच या रस्त्याची स्वतः रिपोर्टिंग करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. शाळेचा गणवेश परिधान केलेल्या या विद्यार्थिनींनी हातात छत्रीचा माईक बनवत एखाद्या न्यूज रिपोर्टरप्रमाणे रस्त्यावरील खड्ड्यांचं थेट ग्राउंड रिपोर्टिंग केलंय. रस्त्याची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडलाय. या विद्यार्थिनींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी होते. मी रस्त्याबद्दल व्हिडिओ तयार केली होती कारण इथले रस्ते तुम्ही बघू शकतात किती खड्डे वगैरे आहेत. गाड्यांना त्रास होतो, गाड्या कधी कधी खराबही होतात. ह्या खड्ड्यांमध्ये अडकून सारखे गचके वगैरे मिळतात. वृद्ध माणसांना दवाखान्यात वगैरे न्यायला लागतं. इथनं रस्त्याने या खड्ड्यांमुळे शाळेत जायला, परत कुठे बाहेर जायचं असेल तर टाईम वगैरे लागतो जास्त. हा खांडपे टू कोंदिवडे रोड आहे. मी म्हणजे रस्त्याचा उल्लेख केला होता, द्रुतगती महामार्ग, आणि ज्या गाड्या जात होत्या त्यांच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही असेही मी बोलले होते. पण ते असे प्लेन रस्ते तरी पाहिजेत, आम्हाला साधे रस्ते पाहिजेत अशीच आमची अपेक्षा आहे. तर आम्हाला फक्त हेच दाखवायचं होतं की आम्हाला जो काय त्रास होतो तो सगळ्यांनी बघावा. किती खड्डे आहेत आणि मी म्हटली होती की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, ते बघूच शकता तुम्ही, कारण की ते रस्त्यापेक्षा जास्त तर खड्डे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. मात्र लागवडीपासून काढणीपर्यंत वाढता उत्पादन खर्च आणि त्यातच बाजारभावातील घसरण यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत.
केळी पिकासाठी खतं, औषधं, फवारणी, मजुरी तसंच वाहतूक यावर मोठा खर्च होतो. त्यातच उन्हाळ्यातील वाढतं तापमान, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान होण्याचा धोका कायम असतो. सध्या चोपडा तालुक्यात केळीची काढणी सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून केळीला सुमारे 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. शेतापासून रस्ता किंवा वाहतुकीच्या ठिकाणापर्यंत अंतर अधिक असल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त वाहतूक खर्चही करावा लागतो. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्याचा बाजारभाव अत्यल्प असल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. केळीला किमान 2500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यास उत्पादन खर्च भरून शेतकऱ्यांच्या हातात काही रक्कम शिल्लक राहू शकते, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. बिलकुल नाही, बिलकुल एवढी परिस्थिती गंभीर, खर्च खूप होऊन जातो. त्याच्यात निसर्ग साथ देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम, परत उन्हाचा प्रॉब्लेम, असे प्रॉब्लेम असल्यामुळे मुश्किल आहे केळीच्या सध्या परिस्थिती. आता सध्या काय भाव चालू आहे केळीला? सध्या आता 1500-1600 पर्यंत आहे, पण खर्चाच्या हिशोबानं तो भाव काही परवडत नाही. ही जी वाहतूक आहे, ही वाहतूक आपल्याकडेच असते का? हां, आता मला हे 20 रुपये झाडाप्रमाणे वाहतूक करून बाहेर काढावं लागते केळी. अच्छा, एका झाडाची 20 रुपये द्यावं लागतं. 20 रुपये साधारणतः काय भाव मिळाला म्हणजे शेतकऱ्याला, केळी उत्पादक शेतकऱ्याला परवडेल? कमीत कमी 2500च्या पुढेच भाव, कमीत कमी 2500. अच्छा, त्यावेळेस ते थोडंसं खर्च निघून थोडंफार हातात राहून जातात पैसे. पूर्ण किती आपल्या क्षेत्र आणि किती झाड आहे? माझे 6500 झाड आहे. हो, हा पहिलाच तोडा आहे? हां, नाही, दुसरा तोडा आहे. दुसरा तोडा आहे. दुसरा. पहिल्या याला काय भाव मिळाला होता? पहिला मिळाला होता 1700. हो. आता गेल्या काही दिवसापूर्वी भाव वाढलेला होता. केळीला भाव चांगला होता, आता कमी झालेला दिसतो. आता आणखी परत 5-7 दिवसात तरी एकदम रिवर्स होऊन गेला. त्याच्यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आलेला आहे अशा भावामुळे. इथं सगळे वस्तूंचा भाव वाढ झालेला दिसतो. सर्व महागाई वाढली, मटेरियल वाढलेले, सर्व वॉटर सोल्युबर सर्व वाढलेलं आहे. स्प्रेइंगचे सर्व औषधं वाढलेले, त्याच्या हिशोबानं केळी काही परवडत नाही. गडचिरोलीच्या जपतलाई आश्रम शाळेतील सर्पदंशग्रस्त 11 वर्षीय दीपिका बिलकुरासाय मडावी हिला पुढील उपचारासाठी नागपूरला एअरलिफ्ट करण्यात आले. दीपिकाची प्रकृती लक्षात घेता अधिक उपचारांची गरज असल्यानं जिल्हा प्रशासनानं तातडीनं हा निर्णय घेतलाय. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं समन्वय साधत हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यानंतर दीपिकाला हेलिकॉप्टरनं नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. दीपिकाला आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीनं मिळावेत यासाठी गडचिरोली प्रशासनाकडून नागपूरच्या वैद्यकीय यंत्रणेशीही समन्वय साधण्यात आलाय. तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येते. नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी देण्यात येणारा वाढीव FSI आणि क्लस्टर योजनेचे पडसाद नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. महासभेत सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या FSI आणि क्लस्टर प्रस्तावावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी डान्सबारमुळे तुर्भे गावाचं नाव खराब होतंय असं वक्तव्य केलं. यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यावेळी नवी मुंबईतील डान्स बारच्या मुद्द्यावरूनही दोन्ही गटातील नगरसेवक आमने सामने आले होते. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाल्यानं काही काळासाठी सभागृहातील वातावरण चांगलंच तापलं होतं. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाअंतर्गत आणलेल्या क्लस्टर योजनेला मंत्री गणेश नाईक यांनी मात्र विरोध दर्शवलाय. जेल रोडवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध करत संविधान सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनस्थळी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. संविधान सेनेचे आनंद लोंढे यांनी पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांच्यावर गंभीर आरोप करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचा दावा केलाय. संबंधित पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.